पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने अनेक नागरिक स्वतःची गाडी वापरतात. मात्र आता या गाड्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 43 लाख वाहनांची संख्या झालेली आहे. यातील जवळपास 30 लाख वाहनं जी आहेत ते दुचाकी आहेत. मात्र याच वाढत्या वाहनांच्या पार्श्वभूमीवरती जी 2 अंकी म्हणजेच दुहेरी अक्षरांची जी नंबर प्लेट असते ती देखील आता त्यांची संख्या जी आहे ती संपत आलेली आहे. झेडपर्यंत ही जी दुहेरी अंकांची मालिका आहे ती पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे RTO विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. RTO विभागाने तिहेरी अक्षरांची मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भविष्यातील 30 ते 40 वर्षाच्या ज्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसंच आपण नेहमीच असं बघतो की बऱ्याच नागरिकांना स्वतःच्या आवडीची नंबर प्लेट पाहिजे असते. त्याच्यामुळे यातही तो ऑप्शन असणार आहे, ज्यामुळे RTO विभागाचा महसूल जो आहे तो देखील वाढणार आहे. विशेष म्हणजे पुणे हे भारतातील दुसरं शहर बनलेलं आहे जिथे आता तिहेरी अक्षरांची जी नंबर प्लेट आहे ती असणार आहे. दिल्लीमध्ये सध्या ही गोष्ट आहे, तिहेरी अक्षरांची नंबर प्लेट दिल्लीमध्ये आहे. दिल्लीनंतरनं पुणे शहराने हा निर्णय घेतलेला आहे, जो आता भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर बनलेलं आहे. एकंदरीतच गाड्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि पाहायला गेलं तर असा निर्णय घेणारं पुणे आता मी सांगितल्याप्रमाणे दुसरं शहर बनलेलं आहे. तसंच एकीकडे आता बघू शकतो की आपण की वाहनांची जी संख्या वाढते त्याने ट्रॅफिकचाही मुद्दा उपस्थित होतो, तर पोल्युशनचाही मुद्दा उपस्थित होतो. आता RTO विभाग तिहेरी अक्षरांची नंबर प्लेट सुरू करणार आहे, म्हणजे साहजिकच जी गाड्यांची संख्या जी आहे ती देखील वाढणार आहे. मात्र तत्पूर्वी आता भविष्यात आपल्याला MH12AAA001 या क्रमांकाची जी नंबर प्लेट आहे ती तुम्हाला आता पुण्यातील रस्त्यावरती धावताना या गाड्या तुम्हाला पाहायला मिळतील. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.